निवडणूक जाहीर झाल्यानंतर मात्र बूथ कमिटीच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या भावना विचारात घेतल्या नाही। ज्यावेळेस समोर जेवढी बूथ कमिटी होती इंदापूर तालुक्यातली त्यातले 95% बूथ कमिटीचे सगळे सदस्य आज बहीणभाई माने यांच्या पाठीशी उभे राहिले। मला ताईला विनंती करायची, ताई तुम्ही आमचे सर्वोच्च नेते आहेत, तसंच आदरणीय पवार साहेब हे आमचे काल नेते होते, आज आहे आणि उद्या भी राहणार आहेत। परंतु साहेब तुम्हाला या सभेच्या निमित्ताने एकच विनंती करतो, लोकसभेमध्ये ज्यावेळेस तुमच्यावर संकट आलं त्यावेळेस ज्यांनी तुम्हाला मदत केली त्या मदतीची कृपया साहेब जाणीव ठेवा आणि प्रवीणभाई माने यांना तुम्हाला जरी मदत करता आली नाही तरी सुद्धा त्याच्या उपकाराची जाणीव तुम्ही ठेवावी, अशा प्रकारची नम्रतेची कळकळीची विनंती करतो। बोलण्यासारखा अनेक विषय पण वेळ कमी म्हणून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय काजडमधील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, ओबीसी संघाचे इंदापूरचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेबजी मेत्रे यांचा सर्व नेत्यासह पक्षप्रवेश या ठिकाणी माननीय उपसरपंच काजडचे सहित पक्षप्रवेश होतोय। दत्तात्रयजी पांडे सर, पुरेश्वर विद्यालयाचे माजी प्राचार्य यांचा देखील या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय। या सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय, सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचंय। सन्माननीय या ठिकाणी अभिषेकजी माऊली बंडगर ग्रामपंचायत सदस्य पोंदवडी, त्याचबरोबर शिंदेवाडीचे मधुकरजी धायगुडे, उपसरपंच शिंदेवाडी लालासो शिंदे, किसनजी शिंदे, आलेशजी शिंदे, मधुकरजी खरात या सर्व कार्यकर्त्यांसह प्रवेश शिंदेवाडीचे सर्व या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेबजी मेहत्रे आणि सर्वांना विनंती आपण मंचावरती यायचंय, व्यासपीठावरती यायचंय। सन्माननीय पांढरे सरांनाही विनंती आपण मंचावरती यायचंय। दत्तात्रयजी पांढरे सरांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय। हॅलो, येत्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले परिवर्तन विकास आघाडीचे सन्माननीय उमेदवार माननीय प्रवीणभाई माने या इंदापूर तालुक्याचा, पुणे जिल्ह्याचा तरुण चेहरा, एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व सन्माननीय मयूरदादा पाटील, सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी आपण बघतोय परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार माननीय प्रवीणभाई मानेंना तरुणांचा, या तरुणाईचा किती उत्स्फूर्त पाठिंबा आहे। या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी असाच उत्स्फूर्त पाठिंबा प्रवीणभाईंना मिळत आहे आणि हीच विजयाची नांदी आहे। मित्रांनो, आम्ही प्रवीणभाईंना पाठिंबा देत असताना काही आम्ही अपेक्षा त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत। या विभागामध्ये नव्हेच या तालुक्यामध्ये शेतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मोठा भेडसावत आहे। शेतीला लाईट मिळत नाही, मिळाली तर ती रात्रीच्या वेळेस मिळती। पिकं जळत असताना आपल्याला उघड्या डोळ्याने बघावे लागत आहे। त्या पट्ट्यामध्ये मच्छीमारांचा प्रश्न खूप मोठा आहे। त्याचबरोबर ती आपल्या वड्यांवरती बुडीत बंधारे होणं गरजेचं आहे। बुडीत बंधारे झाले तर शेतीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल। ऊसाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर शेतीमालाला योग्य भाव मिळण्याचा प्रश्न आहे। या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही प्रवीणभाईंशी चर्चा केली आणि त्यांनी आमच्या अगोदरच त्यांचे नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं। येत्या काळामध्ये शेतकरी असू द्या, सगळ्या प्रश्नांची त्यांना जाण आहे आणि सगळ्या प्रश्नांवरती त्यांचा एक प्लॅन तयार आहे। त्याचबरोबर आपल्या भागामध्ये उजनी बॅक वॉटरला भिगवण असू द्यात, कुंभरगाव असू द्यात, डाळस, पळसदेव, गंगावळण आदी भागामध्ये आपल्याकडे परदेशी पक्षी येत असतात। खूप मोठा एक चांगला आपल्याला व्यवसाय या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। त्याच्यावरती पर्यटनाच्या संदर्भात चांगलं काम केलं तर आपल्या तरुणांना चांगल्या प्रकारे एक हाताला काम मिळेल, व्यवसायाला चालना मिळेल। त्या संदर्भातही आम्ही भाईंना विनंती केलेली आहे। आरोग्याचा प्रश्न आहे, भिगवणमध्ये ट्रॉमा सेंटर सुरू झालं, त्याच्या उद्घाटनाला आज माझे आमदार साहेबांचे पडाचड लागली होती। आज यांनी केलं की दुसऱ्या दिवशी दुसरी करत होते।
परंतु त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा उपलब्ध नाही. ज्या मशिनरी आल्या होत्या त्याही बंद पडल्यात हे कारण देऊन त्या मशिनरीतून हलवण्यात आलेले. बंद पडलेल्या मशिनरी आल्या होत्या का मुळातच डुप्लिकेट मशिनरी आणल्या होत्या हे माहित नाही, कारण त्या चालूच नाही झाल्या तर मग त्या बंद कशा पडल्या, असे अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे. आमच्या दलित समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण भैया खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तरुण गावोगावी शिकलेले आहेत परंतु त्यांच्या हाताला काम नाही. त्यांना काम देण्यासाठी आपण कारण हे भिगवण हा परिसर असा आहे की इथून रेल्वे जवळून गेलेले, हायवे मार्ग आहे, पाणी मुबलक आहे, उद्योगधंदे MIDCचा एरिया आहे. या ठिकाणी जर आपण आपल्या माध्यमातून सोनाई परिवार असू द्यात किंवा आपल्या मित्र परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभे राहिले तर या परिसरातील नव्हे तालुक्यातील तरुणांना काम मिळेल आणि त्या मार्फत त्यांच्या बेरोजगारीचा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. कारण तालुक्याचा विकास करत असताना चौफेर विकास झाला पाहिजे. कारण आतापर्यंत आपण दोन्ही आजी माजी आमदार मंत्र्यांना निवडून दिलेलं आहे परंतु तालुक्याचा चौफेर विकास झालेला नाही. आणि आम्ही ज्यावेळेस चर्चा केली प्रवीण भायांबरोबर त्यावेळेस त्यांनी या सगळ्या गोष्टींचा आम्ही बोलायच्या अगोदर उहापोह केला, त्यांचं प्लॅन सांगितलं आणि मग आम्ही ठरवलं की खऱ्या अर्थानं आपल्याला प्रवीण भायांच्या बरोबर जाणं गरजेचं आहे. या तालुक्याला नवीन जर दिशा द्यायची असेल तर तरुणांनी आपण सगळ्यांनी ह्या मार्गाने जाणं गरजेचं आहे. पाटील साहेब, मी ह्या मतदारसंघातील एकमेव कार्यकर्ता असा आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा जिल्ह्याचा प्रभारी आहे. मी धाडसाने निर्णय घेतला कारण उद्या पक्ष कारवाई करू शकतो. मी जबाबदार पदाधिकारी आहे. आणि हे पाटील साहेब सांगतो की पुढच्या बॅनरवर महायुतीच्या बॅनरवरती माझा फोटो होता. मी प्रवीण भायांना दाखवला, दादासाहेब येत आहेत, माझा फोटो होता. मी त्यांना नम्रपणे सांगितलं की तो माझा फोटो काढून टाका. असा एकमेव मी कार्यकर्ता आहे की समोरच्या बॅनरवरचा फोटो काढून मी प्रवीण भायांच्या बरोबर त्या ठिकाणी जोडला गेलेलो आहे. तुम्हाला सांगतो या परिसरातील जास्त वेळ घेणार नाही, आता बोलण्यासारखे मुद्दे आहेत आणि यानंतर मला वाटतंय भैया साहेब आता बोलतील त्याच्यानंतर किंवा तुम्ही काय होत आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी थांबतो. आपल्याला एवढंच आवाहन करतो की त्या 20 तारखेला किटलीच्या चिन्हासमोर बटन दाबून आदरणीय प्रवीण भाईंचा प्रचंड मताधिक्याने विजय करा. या ठिकाणी थांबतो. जय भीम जय भारत. या ठिकाणी आप्पासाहेबांना विनंती आहे की आपण 2 मिनिटांमध्ये बोलायचं आहे आणि यानंतर लगेच दादासाहेबजी थोरात बोलतील. हॅलो, स्वागत करतो. आज मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहे कारण की प्रवीण भाईंना आमदार करण्यासाठी सर्वजण तरुण सरसावलेले आहे. कारण की खूप राजकीय खूप मोठी पोकळी तालुक्यात निर्माण झालेली आहे. गावोगावी जे काही काम असते ते आपल्याला येणाऱ्या काळात प्रवीण भाई माने यांच्या वतीने मार्गी लावायचे. तरुणांना नोकरी असतील, आज बिल्ड कंपनी सारखा विषय असेल, इथं 1200 एकर जमीन उद्योगातून रिकामी असेल तर पहिल्यांदाच एक लोकप्रतिनिधी असा आपल्याला भेटला की त्यांनी सांगितलं की या ठिकाणी उद्योग आले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम आलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण बाहेरच्या पाठीमागे ठामपणे उभा आहोत. आणि एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. यानंतर दादासाहेबजी थोरात यांना विनंती की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. वेळेचं भान राखून मी 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटात माझं वक्तव्य संपवणार नाही. या ठिकाणी आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय प्रवीण भाई माने, आमचे मार्गदर्शक आदरणीय मयूरदादा पाटील आणि सर्वच व्यासपीठ नाव घेऊन वेळ घालवत नाही. भैया, मला सांगायला आपल्याला आनंद होतोय की आपण लोकसभेला देखील याच ग्राउंडवरती सभा घेतली होती. त्यावेळी मी ज्या 1000 खुर्च्या सांगितल्या होत्या त्यात तुम्ही मला आवर्जून सांगितले की दादासाहेब 500 खुर्च्या मागे ठेवा, लोक आल्यानंतर टाका. मात्र आता खुर्च्या टाकून देखील आणखीच्या खुर्च्या मागाव्या लागतात. यामुळं भयांवरचं भिगवणकरांचं प्रेम आणि भिगवण परिसरातल्या लोकांचं प्रेम हे निश्चितच लक्षात येतंय. भैया, मला आपल्याला सांगावं असं वाटतं की भिगवण हे मुख्य बाजारपेठेचं गाव आहे. आपल्या इंदापूर तालुक्यासह सोलापूर मधील अनेक गाव या ठिकाणी येत असतात. मात्र या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना अनेक सोयी सुविधा नाहीत. याचबरोबर मासेमारी देखील या भिगवण मध्ये मोठ्या प्रमाणात चालते. तर त्या व्यापाऱ्यांना देखील आपल्याला सोयी सुविधा द्याव्या लागणार आहेत.
याचबरोबर मदनवाडी हे शेती प्रधान गाव आहे. त्या ठिकाणी आपल्याला तलावाच्या आणि खडकवासल्याच्या पाण्यासाठी भाई आपल्याला काम करावं लागणार आहे. पोंदवडीमध्ये एक तलाव आहे, पोंदवडीचा तलाव भरण्यासाठी देखील आपल्याला काम करावं लागणार आहे. याबरोबर डिक्सळ या ठिकाणी उजनीचा बॅकवॉटर आहे. या ठिकाणी देखील आपल्याला शेतकऱ्यांना आणि तिथल्या दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. यामुळं आपल्याला या ठिकाणच्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीनं आपल्या सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून किंवा सामाजिक याच्यातून कसं न्याय देता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मी जास्तीचा वेळ घेत नाही, अतिशय वेळ कमी आहे, एवढं बोलतो. आणि यानंतर या ठिकाणी सन्माननीय व्यक्त करतील. धनंजय भाऊ थोरात यांना विनंती. आवर्जून या ठिकाणी आमच्या सन्माननीय काळेताईंचा उल्लेख करीन की काजळचे जे सर्व सन्माननीय या ठिकाणी प्रवेशाला आलेत त्यांचं मोलाचं योगदान आहे. मी काळेताईंना विनंती करीन, आपलं आभार आहे आणि आपलं स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती यावं. आज युवा हृदय सम्राट माननीय प्रवीणभाई माने, तसेच आमचे मार्गदर्शक बाबासाहेब चौरे साहेब, तसेच आमचे दुसरे मार्गदर्शक विक्रमभाऊ शेलार, आप्पासाहेब गायकवाड आणि आमचे सहकारी मनोहर बापू आगार यांनी आदरणीय व्यासपीठ, आमचे पुढे बसलेले हरिकाका, बायासाहेब तुम्ही काळजी करू नका. तुमच्या माग संपूर्ण तालुका, संपूर्ण युवक, सर्व गोरगरीब दिनदलित लोक तुमच्या पाठीमागे आहे. तुमचा विजय निश्चित आहे. प्रवीण भैया म्हणजे सोन्यासारखा माणूस आहे. आणि भैया तुम्ही बाबीरगावच्या रुईच्या गावचा आहे हे लक्षात घ्या. आणि बायांनी इतकं मोठं काम केलंय, 10,000 तरुणांना त्यांनी नोकरी दिलेली आहे. आणि बायांचा संकल्प आहे की येणाऱ्या काळात 10,000 तरुणांना नोकरी द्यायचा संकल्प बाईने राखलेला आहे. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सोडायचा बाईंनी संकल्प मांडलेला आहे. आणि भैया म्हणजे कसं आहे माहितीये का, त्याच्या पिक्चर मधला मुन्ना बाई आहे. बाया म्हणजे जे काही अशक्य आहे ते शक्य करणार म्हणजे आपला बायासाहेब आहे. जसं मोहिनी अडकली होती तर सगळ्याला प्रश्न पडला होता, मोहिनीला कोण सोडणार, तसं इंदापूर तालुक्यातल्या मोहिनीला कोण सोडणार, तर आपलं बायासाहेब सोडणार. लक्षात घ्या, बायासाहेबांनी प्रचंड काम केलं. तरुणांचा बघा किती मोठा प्रतिसाद प्रचंड मिळत आहे. त्या दोघांच्या सभेला सुद्धा प्रतिसाद मिळत आहे का बघा तुम्ही. आज बायासाहेबांचा कुणी पाठीमागे नेता नसताना, फक्त माने दादा आणि चौरे साहेब असताना आज एवढा मोठा, एवढी मोठी गर्दी व्हायचं म्हणजे सोपं नाही. बाया म्हणजे प्रत्येक तरुणांच्या हृदयात बाया आहे. जसं हनुमाने जसं राम फाडला होता तसं प्रत्येक तरुणाच्या हृदय फाडलं तर बाया दिसणार आहे. बायासाहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्ही म्हणजे आमचं भाचा आहे हे लक्षात घ्या. आणि मी धनुदादा असा वादा करतो, बायासाहेब तुम्ही आमदार झाल्याशिवाय आमचा जीव सोडणार नाही, एवढं लक्षात घ्या. तुम्हाला हे इंदापूर तालुक्याचा आमदार आम्ही करणारच, एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सन्माननीय पांढरे सर आपल्या सर्वांना संबोधित करते. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण. सन्माननीय दत्तात्रयजी पांढरे सर. येत्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या प्रचारानिमित्त व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपले परिवर्तन विकास पॅनलचे उमेदवार आदरणीय प्रवीण भैया माने आणि सर्व व्यासपीठ. खरं तर मला बोलायला 2च मिनिटं दिलेत, तरी सुद्धा मी 1च मिनिट बोलणार आहे आणि 1-2च वाक्य सांगणार आहे, कारण वेळ खूप कमी. आचारसंहिता आहे आणि 10 वाजता प्रचार बंद होणार आहे. त्या निमित्तानं मी 1-2 शब्द सांगतो, कारण या इंदापूर तालुक्याचा भावी आमदार म्हणून आपण भैयांकडे पाहतोय आणि हे इतकं समर्पक आहे. याचं कारण असं आहे की या भिगवण गावाला एक परंपरा आणि एक इतिहास आहे. तुम्हाला एकच गोष्ट मी सांगणार आहे की 1995 साल कोणाला आठवत असेल तर त्या काळामध्ये परिवर्तन करण्यामध्ये सिंहाचा वाटा हा भिगवण गावचा होता. हे मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे आणि तीच वेळ आता आलेली आहे. आणि त्यानुसार या भिगवणकरांच्या साक्षीनं मी सांगतो की या वर्षी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. ही एक काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि प्रवीण भैया माने हे पुढच्या 5 वर्षातले इंदापूर तालुक्याचे आमदार असतील. ते फक्त 5 वर्षासाठी नसतील, कारण ते एक तरुण तरफदार नेतृत्व आहे, उदयनमुख नेतृत्व आहे. त्यांच्या पुढे अनेक कामं त्यांनी अभ्यासलेली आहेत.
त्यांनी त्याचा प्लॅन केलेला आहे आणि इंदापूर तालुक्याच्या सगळ्या अडचणी त्यांना माहिती आहेत। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं केलेली आहेत, अनेक ठिकाणी त्यांनी दौरे केलेले आहेत, त्याच्यामुळे इंदापूर तालुका संपूर्ण त्यांना ज्ञात आहे आणि त्यानुसार ते त्यापर्यंत काम करतील आणि या निवडणुकीमध्ये त्यांना विजयी करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही यात मला तिळमात्र शंका नाही। कारण इथं आल्यानंतर मला असे अनेक चेहरे दिसले की मला वाटतच नव्हतं की ते इथं असतील आणि ते इथं आहेत, याचा अर्थ नक्कीच प्रवीण भैया माने पुढच्या पंचवार्षिकला आमदार असतील आणि त्यांच्यावरती एक जबाबदारी असेल की पुढचे 15-20 वर्ष ते आमदार राहतील। याची ग्वाही मी देतो आज, कारण त्यांच्या कामाची पद्धत मी जवळून पाहिलेली आहे आणि त्यांच्यामध्ये असलेली तळमळ, एक तळागाळातला कार्यकर्ता म्हणून त्यांनी या राजकारणामध्ये पदार्पण केलं आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी आतापर्यंत यश येत गेलंय। त्यांच्या पदरी अपयश कधीही येणार नाही याची ग्वाही देतो आणि पुढच्या पंचवार्षिकला या विधानसभेचे आमदार प्रवीण भैया माने असतील असं मी जाहीर करतो इथंच आणि मी थांबतो। जय हिंद। यानंतर शरद नानांना विनंती की अगदी 2 मिनिटांमध्ये काजळ आणि शिंदेवाडी मधले अनेक कार्यकर्ते माझ्या बरोबर आलेले आहेत, त्या सर्वांचं नामोल्लेख मागाशी झालेला आहे, त्या सर्वांचा या विकास परिवर्तन पॅनलला पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो। सर्वांना जय भीम। या ठिकाणावरती परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि बंधूंनो, फक्त या ठिकाणावरती एकच गोष्ट सांगण्यासाठी उभं राहिलोय की प्रवीण भैया हे परिवर्तन घडवण्यासाठी आपण ज्या जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे ती 20 तारखेला आपण सर्वांनी पार पाडावी। येणारा काळ हा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, तो आपण सर्वांनी जाणून घ्यावा आणि ही सर्व जबाबदारी तरुणांनी जास्तीत जास्त आपल्या खांद्यावरती घ्यावी। इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, बहुजन आणि मागासवर्गीय बहुजनांच्या समाजासाठी आपल्याला सर्वांना आठवत असेल की पवार साहेबांनी ज्या गोष्ट आपल्यासाठी दिलेली आहे की तरुणांना आपण संधी दिली पाहिजे, तर पवार साहेबांचा जो वाक्य आहे ते आपण तंतोतंत इंदापूर तालुक्यामध्ये उतरावावं आणि पवार साहेबांचं मनातलं जे स्वप्न आहे ते इंदापूर तालुक्यामध्ये आपण पूर्ण करण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे, ते आपण सर्वांनी करावी एवढंच या ठिकाणी। यानंतर या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे युवा नेतृत्व सन्माननीय मयूरदादा पाटील, दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या। येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय प्रवीण भैया माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या भिगवण गावामध्ये उपस्थित असलेले आपले उमेदवार प्रवीण भैया माने, स्टेजवर उपस्थित सर्वच मान्यवर, उपस्थित भिगवण, तक्रारवाडी आणि पंचक्रोशीतील सर्व मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, अर्धा तास राहिला शेवटचा आणि मी आणि भैया बोलणार आहे। झालंय असं की अपक्ष उमेदवार म्हणून जसा भैयांनी फॉर्म भरला, जसा प्रचाराने वेग घेतला, तशा मागच्या 4-5 दिवसामध्ये जाईल तिथं एवढीच सभा होती मोठी। संसरला गेलो एवढीच सभा, अंतुर्ण्याला गेलो एवढीच सभा, सराटीला तर आता भैयासाहेब कोकाटे आलेत, कहरच झाला, प्रचंड मोठी सभा झाली। आता कळमला आम्ही गेलो होतो, तिथं पण मोठी सभा, त्यामुळं यायला थोडा उशीर झाला, परंतु मला या सर्व जनतेला धन्यवाद द्यायचंय की आपण सगळा दबाव झुगारून आज भिगवण मधील सर्व युवा मंडळी आणि मतदार या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल आम्ही उमेदवाराच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो। या निवडणुकीचं चित्र जर आपण बघितलं, या निवडणुकीमध्ये 2 आजी माजी आमदार आणि तिसरे उमेदवार म्हणजे जनतेचे उमेदवार म्हणून प्रवीण भैया माने हे रिंगणामध्ये आहेत। फार काय बोलणार नाही, कारण 10 मिनिटात मला बोलायचं। मला भिगवणकरांना एवढंच विचारायचं, आता मी सातत्याने या ठिकाणी येतो, मी मार्केट कमिटीचा सभापती होतो, त्यावेळेस इथं आमचा उपबाजार आहे, अनेक व्यापाऱ्यांशी आणि इथल्या कार्यकर्त्यांशी माझे अनेक वर्षाचे संबंध आहेत। भिगवण शहर हे इंदापूर तालुक्यात सर्वात झपाट्याने वाढणारं शहर आहे आणि भिगवणकर जे ठरवतात त्याची दिशा तालुक्यात ठरत असते। इंदापूर पासून लांब असलेलं, परंतु व्यापारिक दृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं असलेलं आणि 4 जिल्ह्याच्या सीमेवर असणारं
हे आपलं भिगवण शहर आहे. आपण ह्या दोघांना, एकाला 20 वर्ष संधी दिली, एकाला 10 वर्ष संधी दिली. या शहराचा विकास झाला का? ज्या शहरीकरणाच्या सुविधा, म्हणजे ज्या वेगाने भिगवण वाढतंय त्या शहरीकरणाच्या सुविधा या शहराला दिल्या का? साधा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. चला, भिगवण आज एवढं मोठं व्यापाराचं केंद्र झालंय, हायवेवरचं, नॅशनल हायवेवरचं गाव आहे. पिण्याला पाणी आहे का हो तुम्हाला? फिल्टर वॉटर योजना आहे का तुम्हाला? आज अशी परिस्थिती आहे, धरण आहे तुमच्या उशाला आणि तुमच्या कोरड घशाला पडली. पाणी खाली गेलं की पिण्याच्या पाण्याची पंचायत होती. तुम्हाला विकत फिल्टर वॉटर घ्यावं लागतं. अनेकांनी तो व्यवसाय भिगवण मध्ये चालू केला. हे दुर्दैव आहे, दुर्दैव. फिल्टर वॉटर द्यायची जबाबदारी कोणाची आहे? लोकप्रतिनिधीची आहे, ग्रामपंचायतची आहे. या ठिकाणी प्रायव्हेट मधनं विकत घ्यावं लागतं पाणी. किती वाईट आहे मला सांगा. पिण्यात योग्य पाणी नाही, उजनीचं पाणी पिऊ शकत नाही माणूस. ह्याच्यावर उपाययोजना व्हायला पाहिजे होते. आज एवढ्या इमारती झाल्या सगळीकडं, हाय नागरीकरणाची सुविधा, आहेत रस्ते, कुठं बी जावा गल्लीत 2 गाड्या एका वेळेस जाऊ शकत नाही, अशी भिगवणची परिस्थिती आहे. एवढं मोठं शहर आहे, एवढी मोठी लोकसंख्या आहे, आहेत आरोग्याच्या सुविधा. इथं एक ट्रॉमा सेंटर उभा केलं पाहिजे. चालू आहे का सांगा? तुम्ही सभापती होता आरोग्याचे, काय परिस्थिती आहे त्याची? ही जबाबदारी नव्हती का लोकांना आरोग्याची सुविधा द्यायची? इथं कुठलीही सुविधा नाही, कसला स्टाफ नाही, कुठल्या मशिनरी नाही. प्रायव्हेट हॉस्पिटलचा सुळसुळाट झालाय. भिगवण मध्ये झाला का नाही? सगळ्यात जास्त हॉस्पिटल भिगवण मध्ये व्हायला लागलेत. म्हणजे साधी आरोग्याची सुविधा जर तुम्ही देऊ शकत नसाल, सर्वसामान्य माणसाला परवडतं का हो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं, बारामतीला जाणं? इथं ट्रॉमा सेंटर असतं. एवढे ऍक्सिडेंट होतात हायवेवरती, गोरगरीब माणसं आहेत, फुकट उपचार झाले पाहिजेत की नाही? इतर सर्व ठिकाणी आहे महाराष्ट्रात, फक्त भिगवणचं चालत नाही का? तर इच्छाशक्ती नाही. भिगवण मध्ये यायचं तर फक्त मत मागायला यायचं, बाकी भिगवणकरांचा काय उपयोग नाही त्यांच्या दृष्टीने. परंतु ही निवडणूक मित्रांनो वेगळी आणि आगळी आहे. काय झालंय? या दोघांना वाटतंय की आमच्या दोघांचीच मक्तेदारी आहे इंदापूर तालुक्याचा आमदार व्हायचं म्हणून. तिसरी व्यक्ती ह्या तालुक्याचा आमदार होऊ शकत नाही असा त्यांचा गैरसमज आहे. एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती, प्रवीण भैया माने, आपल्याला तर माहित आहेत मानेदादांचे चिरंजीव आहे. ज्या मानेदादांनी एक सामान्य कुटुंबात जन्म घेऊन, म्हणजे एवढं हालाकीचं जीवन दादांचं सुरुवातीचं होतं. आई वडिलांकडे शिक्षणाला पैसे नव्हते, अनेक व्यवसाय केले, किराणा दुकानाचा सुद्धा व्यवसाय त्यांनी केला, मिलिटरीमध्ये सर्व्हिस केली आणि आज सोनाई उद्योग समूह उभा केला आणि 10,000 मुलांना तिथं काम दिलं, महिलांना काम दिलं, युवतींना काम दिलं. एक सामान्य कुटुंबातला माणूस जर तालुक्याच्या विकासात एवढं मोठं योगदान देत असेल तर तुम्ही तर आमदार मंत्री होता. त्यांचे चिरंजीव प्रवीण भैया माने अतिशय विनम्र माणूस, परमेश्वराने सगळं दिलंय प्रवीण भैयांना. आज तरुणाई का फिदा आहे भैया तुमच्यावर? त्यांना माहित आहे की तुम्ही कुठल्या अपेक्षेने राजकारण करत नाही. तुम्हाला ह्या राजकारण काय तुमचा जगायचा धंदा नाही, पण तुम्ही एक सेवेचं व्रत घेतलेलं हे मान कुटुंबीय आहे आणि तुम्ही त्यांचा वारसा पुढे चालवताय. युवकांच्या मनात अपेक्षा आहेत की प्रवीण भैया आमदार झाले तर आमचे रोजगाराचे प्रश्न सुटतील, आम्हाला उद्योग व्यवसायामध्ये काहीतरी मदत त्या ठिकाणी मिळेल. तरुण अपेक्षेने बघतो. यांनी काय केलं? या 2 आजीमाजींनी कुठली शिक्षणाची सुविधा? इंजिनिअरिंग कॉलेज सोडलं तर या इंदापूरमध्ये काही नाही. आहे का मेडिकल कॉलेज? आहे का डेंटल कॉलेज? इतर एवढे नवीन नवीन कोर्सेस आलेत आहेत का हो? ज्या शिक्षण संस्था भिगवण मध्ये उभा आहेत त्या बाहेरच्या लोकांच्या आहेत. तुम्ही काय केलं? दोघांनी एक पतसंस्था काढली नाही, रोजगाराची निर्मिती म्हणजे उद्योग एक उभा केला नाही. मागचे 10 वर्ष झालं मामा आमदार आहेत. काय केलं मामांनी? एवढी मोठी संधी होती, मंत्री होते, मी विकास केला म्हणतात. 5,000 कोटी 6,000 कोटी. कुठं विकास तर काय कुठं दिसत आहे इंदापूरमध्ये? विकास काय आहे? विकासचं नाव सुद्धा मतदार यादीत नाही. कसला विकास केला तुम्ही? रस्ते केले की कुत्री हाताने पायाने उकडते रस्ते. बातमी आली होती. हा विकास आहे का? बगलबच्चे निर्माण केले, जातीपातीचं राजकारण केलं या तालुक्यामध्ये. विशेषतः भिगवण भागामध्ये जो तरुण मुलगा काय व्यवसाय करायला बघितलं तर त्याला दाबायचं काम करायचं. ठराविक वेळा लोकांनीच वाळू काढायची. आता वाळू तर बंद आहे, पण आमदार साहेबांच्या आशीर्वादाने चालू होती, पण ठराविक लोकांना. गोरगरिबाला नाही तर वाहनं चालू दिली.
लगेच पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दबाव. अरे काय करताय? तुम्हाला कशासाठी लोकांनी निवडून दिलंय? सर्वांगीण विकास पाहिजे का नाही तालुक्याचा? एक रस्ता केला म्हणून विकास होतो का हो? आता दुसऱ्या त्यांचं काय झालंय? आपला सगळा प्रपंच आपला कर्मयोगीवर अवलंबून आहे या भागातला. काय छत्रपतीला ऊस जातो? काय कर्मयोगीची अवस्था केली हो? स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटलांनी कर्मयोगीची स्थापना केली. भिगवण पुनर्वसित गाव आहे. मुळातच त्याचे प्रश्न असंख्य आहेत. पुनर्वसनाच्या सुविधा या ठिकाणी नाहीत. त्यातनं कसं बसं माणसांनी आपलं प्रगतीचं दालन उघडलंय. शेतीबाडी नीटनेटकी केली. या उजनीमध्ये बऱ्याच जणांच्या जमिनी गेल्या. उर्वरित जमिनी कशा तरी वायवाटून या भागातील शेतकरी आज ऊसाचं पीक घेतोय. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खडकवासल्याचं पाणी येत नाही. तलाव भरला जातो का आपल्या इथला? प्रश्न सगळे गंभीर आहेत. त्यातनं पण कसं तरी ऊसाचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने काढलं तर कर्मयोगी कारखाना किंवा छत्रपती कारखाना आपला ऊस वेळेवर नेत नाही. 2-2 महिने तुडी येत नाही. तुडी आल्या तर दर मिळत नाही. दर मिळाला थोडाफार तर तो कधी पैसे खिशात येतील हे सांगू शकत नाही. दिवाळी कोरडी गेली का नाही छत्रपतींची सांगा. आणि बळबळ इलेक्शन आहे म्हणून आता कर्मयोगीने 200 रुपये दर बसत नसताना दिला. ते काय म्हणतात की सभासदच बरोबर नाही, रिकव्हरीचा ऊसच काढत नाही. म्हणजे अपयश संचालक मंडळाचं नाही, अपयश आहे ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांचं. अरे असं जर तुम्ही दोष देत बसला तर तालुक्याचा विकास ही नवीन पिढी यांनी काय बोध घ्यायचा तुमच्यापासून? कुणीतरी मला आता सांगितलं एक किरकोळ पुढारी गावातला तक्रारवाडीतला म्हणला कोण मयूर पाटील आम्ही ओळखत नाही. अरे असंच काय आपले पाटील ते मंत्री महसूल मंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणले होते पुण्यात? असंच कमी लेखलं काय म्हणले होते? होईल दंगेकर. अरे कोण आहे तू? बच्चा आहे अजून, तुला काय किंमत आहे गावात? दुकानदारी करतो कर दुकानदारी. 50 फुटांशी संबंध ठेवून राहतो. लय मोठं बोलू नको. लोकशाही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलाय म्हणून काही बोलू नका. आम्ही स्टेजवर उभा राहतो. आमचं एक वाक्य चुकलंय का कधी? कमरेखालचे वार आम्ही करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही दुसऱ्याला कमी लेखत नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही कुठल्या शक्तीविरुद्ध लढतो. इथं 2 गबरगंड झालेले आमदार आहेत माझी आजी. आणि त्यांची काय स्पर्धा आहे? एक जण म्हणतोय ह्यांनी जास्त भ्रष्टाचार केला, दुसरा म्हणतो नाही नाही मला कमी वेळ मिळाला, तुम्ही जास्त केला. मला वेळ मिळाला असता तर मग मी केला असता. बरोबर आहे का? हे म्हणतो नाही नाही मला 20 वर्ष मिळले पण तू 2.5 वर्षातच कव्हर केलं सगळं. अरे काय रेकॉर्ड करायचं काय भ्रष्टाचारात? लोकांच्या प्रश्नाविषयी बोला. आणि अशा गबरगंड आयता माल मिळालेल्या आयता माल छापलेले हे दोघं यांच्या विरोधात प्रवीण भैया माने उभा आहेत. माने कुटुंबाचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे, कष्टाचा. आज सोनाई उद्योग समूह नसता तर इंदापूर तालुक्यातील दूध धंदा वाढला नसता. इंदापूर तालुक्याचं अर्थकारण बदललं नसतं. कॅटल फीडचा प्रोजेक्ट टाकला, हजारो महिला काम करतात, हजारो मुलं काम करतात. एडिबल ऑइलचा प्रोजेक्ट टाकला MIDC मध्ये भैयानी, 2,500 मुलं त्या ठिकाणी काम करतात. टेम्पो ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, हॉटेलवाला, म्हणजे जे नुसते प्रत्यक्ष काम करतायत ते सोडा. हा प्रत्यक्ष हजारो कुटुंब या माने परिवाराने योगदान दिलं या तालुक्याला. म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपलं जीवनमान सुधारवत आहेत. वेळ कमी आहे, आपल्याला उमेदवाराचं भाषण ऐकायचंय. आणि मला एवढंच सांगायचंय की या तालुक्यामध्ये जर तुम्ही एक तरुण चेहरा प्रवीण मानेंसारखा काम करणारा, ज्याला अनुभव आहे, सभापती म्हणून 5 वर्ष काम केलं, आरोग्य आणि बांधकामचे उत्कृष्ट काम केलं, 300 कोटीचा निधी खेचून आणला बाई यांनी. त्यांच्या घराण्याला सामाजिक वारसा आहे, लोकसेवा करतात. कितीतरी मुला मुलींची गोरगरिबांची लग्न त्यांनी फ्री मध्ये केले, आरोग्याच्या सुविधा दिल्या, आरोग्य शिबिरं भरवली. एक सेवा करणारं कुटुंब या ठिकाणी आहे. त्या कुटुंबातील एक तरुण मुलगा काही स्वप्न घेऊन या तालुक्याच्या विकासाची या मैदानात उतरल्या तर त्यांना तुम्ही आपण साथ द्या. ही संधी आहे मित्रांनो. आता जर तुम्ही बदल नाही केला पुढची 25 वर्ष या दोघांना झेलावं लागेल. काय होतंय? सकाराम गेला की तुकाराम, इथून तुकाराम गेला की सकाराम. नवीन नवीन चेहरा कधी यायचा? त्यांची स्लोगन आहे चेहरा जुना आणि जोश नवा. अहो जुन्या चेहऱ्याला कसा जोश येईल सांगा? येईल का? तुम्ही दोघं पण माग फोटोला ही फोटो बघा. आता आमचा बॅनर आहे, इथं कुणाचा फोटो आहे का हो? आता उमेदवार सांगतील की काय म्हणते. एकाने पवार साहेबाचा फोटो लावलाय, एकाने लावलाय अजितदादाचा,
ते म्हणतात ह्यांच्याकडे बघून मतदान करा, आमच्याकडे बघून नका. हे म्हणजे महाराष्ट्रात असा प्रकार कुठं नाही. आणि आज दुर्दैव आहे, अरे तुम्ही दोघं मंत्री आहे, आज बावड्या सभा चालू आहे, धैर्यशील मोहिते पाटील आणि सुप्रियाताईंची सभा, काल अमोल कोल्हेंची झाली, जयंत पाटलांची सभा आहे, मी कशासाठी सांगतो अजितदादांची सभा आहे, अनेक अजून पुढारी येतात. आणि ते येऊन इथं काय सांगतात, ते येऊन इथं सांगतात की हा माणूस चांगला आहे बरं का, ह्याला मतदान करा. बाहेरचा माणूस येऊन सांगतो. अरे मग तुम्ही काय केलं, तुम्हाला जर बाहेरच्या शिफारशीवर जर मतदान मिळवायचं असेल तर तुम्ही निवडणुकीतनं माघार घ्या. तुम्ही लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त केले, त्यामुळे तुम्हाला शिफारशी लागतात. आज आमच्या स्टेजवर हाय का कुठला पुढारी आहे का सांगा, त्यांच्या स्टेजवर बसायला जागा नाही. आणि हे पुढारी कमी पडले म्हणून बाहेरचे पुढारी आणून ते सांगतात की हा माणूस लय चांगला आहे बरं का, आणि हे लय काम करू शकतो. फार लोकांनी म्हणलं पाहिजे, आमच्या समोर जनता आहे, समोर आमच्या बरोबर जनता आहे, आमच्याकडे पुढाऱ्यांची गरज नाही. आम्ही समाजसेवक राजकारण करणारी मंडळी आहे, इथं कुठलाही मोठा पुढारी नाही. आम्हाला जनतेने पाठिंबा दिलाय, जनतेच्या जीवावर आम्ही या ठिकाणी तिसरा उमेदवार दिलाय आणि तो सक्षमपणे दिलाय. प्रवीण भैया उभे आहेत म्हणून आज तुम्हाला मत तर मागायला येते ती, नाहीतर मत पण मागायला आली नसती. म्हणजे ह्यांची मानसिकता अशी आहे की मतदाराला त्यांनी इंदापुरातल्या ग्राह्य धरलंय आणि आज अख्खं पवार कुटुंब येतं इथं. ठीक आहे, पवार कुटुंब आदरणीय आहे, त्यांच्याबद्दल बोलायचं काय आम्ही कारण नाही. अरे पण त्यांनी येऊन दाखला द्यावा लागतो की आमच्याकडे बघा, ह्यांच्याकडे बघू नका. अरे बघू नका तीच म्हणते ते, आम्ही नाही म्हणत. आणि आम्ही विकास करू. मग तुम्ही काय करणार, नुसतं आमदार होणार? दोघांचं सत्तेचं राजकारण आहे आणि ह्या राजकारणाला ह्या तालुक्यातील जनता कंटाळलेली आहे. आणि म्हणून या जनतेने निर्णय घेतलाय की प्रवीण भैया माने यांना विधानसभेत पाठवायचं. ही तरुणाई या ठिकाणी बसली, भैया हे तुमच्या ओळखी आहेत का रे? आजी माझ्या आमदाराबरोबर आहेत का? माझ्या मुलांना तुला ओळखतेत का? बर्णे मामा ओळखतात का? भाऊ ओळखतात का? जा बरं डायरेक्ट भेटून दाखव त्यांना. गाव पुढारी डोळं ओटरून बघतो ही पोरं गेलीच कशी. पुढारी सुधरू दे ना ह्या दोघांना. म्हणजे काय झालं, ते भस्मासुरासारखा प्रकार झालाय. त्यांच्या माग ही आजूबाजूची बगल बच्चे भस्मासूर होऊन लागलेत. ती लोकांना जवळ येऊन देत नाहीत, त्यांची कामं होऊन देत नाहीत आणि जनता ह्या प्रकाराला वैतागली. त्यामुळं त्यांची जी पुढारी दिसतात ना सगळी स्टेजवरची, ही सूज आहे, सूज. ही सूज नक्की 23 तारखेला ओसरणार आहे, कारण 20 तारखेला असं मतदान होणार आहे. या दोघांचा पराजय झाल्यावर त्यातली 70% गर्दी कमी होणार आहे. बाई ती फक्त तुमच्याकडे येऊन देऊ नका, नाहीतर काय होईल. आता एक नवीन प्रकार चालू झालाय. उमेदवार पण बोलणारच आहेत, वादच नाही, त्यांचंच महत्वाचं आहे. परंतु एक प्रकार या तालुक्यामध्ये आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळाला. या आमदारांनी दमदाटी चालू केली. त्याला फूस आहे दुसऱ्या माजी आमदारांचे. आमचे बॅनर फाडले जातात अपक्ष उमेदवारांचे, आमच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते. शेटपळ गड्यामध्ये आता एक प्रकार झाला, गाडीच थांबवली आणि आवाज बंद करायला लावला. काल संसरला सभा होती, त्या संसरच्या सभेमध्ये एवढी प्रचंड संख्या होती, 40 मोटरसायकलांची प्लग कापले, प्लग काहींची हवा सोडून दिली. अरे कशासाठी गाड्या फोडल्या? पोलिस तिथं हात बांधून उभा होतो. आम्ही सिरियस तक्रार याविषयी करणार आहे, आम्ही वॉर्निंग दिली. पण पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे, विशेषतः जंक्शन भागातील जंक्शन पोलीस स्टेशन हे भरणे मामा यांचं कार्यकर्ते म्हणून काम करतंय. सगळं पूर्णपणे दडपशाहीचं राजकारण आहे. आमच्या कार्यकर्त्यांना कुठं तडीपारीच्या नोटिसा, कुठं उचली, कुठं फोन करून दमदाटी करताय. आजच का सुचलो तुम्हाला? ह्याचा अर्थ तुम्ही घाबरलाय. एक घाबरलाय आणि एक गडबडलंय. या दोघांच्या पायाखालची वाळू सरकली. प्रवीण भैया माने यांनी प्रचाराची आघाडी घेतली. त्याला तरुणाईचा पाठिंबा आहे, महिला वर्गाचा विशेषतः पाठिंबा आहे आणि सर्वसामान्य मतदाराचा पाठिंबा आहे. म्हणून येत्या 20 तारखेला आपण कळकळीची विनंती करतो की ही दिवस पुन्हा येणार नाही. पुढची 25 वर्ष जर गुलामगिरीपासून वाचायचं असेल तर येत्या 20 नोव्हेंबरला प्रवीण भैया माने यांच्या किटली चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले उमेदवार प्रवीण भैया माने आपल्याला या ठिकाणी दादा धन्यवाद, म्हणून दादा धन्यवाद. या ठिकाणी चौरे साहेब यांना विनंती आहे की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करावं, अगदी 2 मिनिटांमध्ये. स्टेजवर सर्व मान्यवर, आपले लाडके उमेदवार प्रवीण भैया, मी भाषण करणार नाही,
फक्त एकच सांगतो, आम्ही सगळ्यांनी ही निवडणूक नको आजी नको बाजी, आम्हाला पाहिजे इंदापूर तालुक्याचा विकासाचा बाजी, आमचा बाजी बोलणार आहे आणि तो बाजी विजय होणार असेल तर आम्ही सगळी निवडणूक विकासावरती पुढे आणलेली आहे. आम्ही काय करणार युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, फळबागेसाठी, ऊसासाठी हे मांडलंय आणि 18 तारखेला मांडणार आहे. माझी हात जोडून विनंती एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून सगळ्या तरुणांनी आणि सगळ्या वडीलधाऱ्यांनी ही निवडणूक जातीवादावर येऊ देऊ नका एवढ्या कळकळीची विनंती करतो आणि प्रवीण भैयाच्या किटलीवर 19 तारखेला मतदान करून एक विकासाचं दालन तालुक्याला फुलं करा अशी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या जनसामान्यांचा उमेदवार आणि जनसामान्यांच्या मनातला आमदार आदरणीय प्रवीण भैया माळे. प्रवीण भैया तुम आगे बढ़ो, प्रवीण भैया तुम आगे बढ़ो. एकदा हात वरती करून भैयांसाठी टाळी. नमस्कार. खरं तर खूप वेळ कमी राहिलाय. सप्रेम नमस्कार आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यासाठी, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही भिगवण शहरामध्ये सर्व सन्मान्य व्यासपीठ आलेलं आहे. वेळ खूप कमी आहे. माझ्या अगोदर आता मयूर दादा बोलले, चौरे साहेब बोलले, आमचे विक्रमभाऊ बोलले आणि सगळ्यात महत्वाचं माझे तरुण सहकारी, माझा जीवलग भावासारखा आप्पासाहेब गायकवाड त्यांनी मार्गदर्शन केलं. माझे दुसरे मोठे बंधू दादासाहेब थोरात बोलले, माझे दुसरे मोठे बंधू धनंजय भाऊ थोरात बोलले, मनोहर बापू सगळे सन्मान्य दादासाहेब, आमचे धनुभाऊ थोरात मोठ्या भावासारखे ते बोलले, मनोहर बापू सगळे सहकारी, आजीनाथ शिंदे काजडवरनं आलेले, विजूभाऊ गायकवाड. बांधवांनो, खरं तर आज खरं आनंदाचा दिवस आहे. आज काजडमधील विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन, ओबीसी संघाचे इंदापूरचे अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र बाळासाहेबजी मेहत्रे यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे आणि माजी उपसरपंच आहेत काजडचे. मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीमध्ये या ठिकाणी प्रवेश केला. त्याचबरोबर पांढरे सर यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. मधुकर दायगुडे, लालासाहेब शिंदे, किसन शिंदे, मधुकर खरात, त्याचबरोबर आणि कोण राहिलं, बरीच नावं आहेत या काजळगावची, आजनाथराव, सगळे सहकारी. मला माफ करा, पुढच्या इंदापूरच्या सभेमध्ये आपण नावं या ठिकाणी घेऊ, कारण 10ला प्रचार बंद होतो. माझ्याकडे थोडे अवघे 5-10 मिनिटं या ठिकाणी राहिलेले आहेत. बांधवांनो, भिगवण शहर हे इंदापूर नंतर सगळ्यात मोठं शहर आहे. पुणे आणि सोलापूर जर पुणे सोडलं तर सगळ्यात मध्यवर्ती ठिकाण भिगवण आहे. भिगवण हे खूप नामांकित शहर आहे आणि भिगवणला 3 येशीत, एक नगर जिल्हा लागतो, पुणे जिल्हा लागतो, सोलापूर जिल्हा लागतो. म्हणजे हे किती महत्वाचं शहर आहे. इथं भैयासाहेब कोकाटे आमचे आहेत सराटीचे, ज्यांनी तरुण तडकदार नेते निराडा खोऱ्यातील टाहण्या वागाय आणि खऱ्या अर्थानं बांधवांनो सांगतो तुम्हाला की या भिगवण शहरामध्ये आता मयूरदादा देखील बोलले, पाहिजे तशी विकासाची कामं या ठिकाणी झालेली नाहीत. या गावामध्ये पूर्ण वाढायला भिगवण शहर कुठं आहे चान्स? इकडं डिकसळकड नाहीये, इकडं दौंडकड नाहीये, इकडं बारामतीकड किंवा इकडं सिनारमासकड. हे वाढत असताना इथले रस्ते, गटारी, बाकीच्या सुखसोयी या सगळ्या कमतरता या ठिकाणी जाणवत आहे. येणाऱ्या काळामध्ये भिगवण हे या ठिकाणी किंवा आपला इंदापूर शहरच्या धर्तीवर, बारामतीच्या धर्तीवर या ठिकाणी आपण भिगवण या ठिकाणी नंबर 1 करू अशा प्रकारचं अभिवचन बांधवांना आपल्याला देतो. आणि आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पाण्याची समस्या आहे. 30 वर्षात एक सुद्धा बुडीत बंधारा या उजनीच्या खोऱ्यामध्ये झाला नाही. इथल्या बांधवांना -60% मागच्या वेळेस धरण गेलं. किती लोकांना चाऱ्या काढाव्या लागल्या, मोटरा टाकायला लागल्या, पायपा वाढाव्या लागल्या, त्यांच्या जमिनी गेल्या. बांधवांनो, त्यांना चारी काढायची वेळ बांधवांनो आली. कशामुळे आली? 2दा सरपंच या ठिकाणी घरदारा मोडून चौरे साहेब त्यांनी या ठिकाणी घरं बसवली. त्या शेतकऱ्यांवरती बांधवांनो आज काय वेळ आली. त्यामुळे तुम्ही जर आशीर्वाद दिला तर या उजनी धरणाचं पाण्याचं नियोजन आपण या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडी म्हणून करू. 12 महिने शेतकऱ्यांना पाणी बांधवांनो या बॅकवॉटरला देण्याचं वचन मी तुम्हाला देतो. त्याचबरोबर लाईट, इथं सबस्टेशनची संख्या कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळत नाही, रात्रीचं मिळते. बंद चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांचं हातून हात नुकसान होतं. सुरळीत लाईट आपण बांधवांनो या ठिकाणी देऊ. इथल्या तरुणांना चांगल्या पद्धतीने रोजगार देऊ. खाली आता सिनारमाच्या अलीकडे MIDC 1100 हेक्टरची MIDC, तुम्हाला माहित नाही. सिनारमाच कंपनी सुद्धा MIDC मध्ये आहे. त्या बाजूला 1100 एकर जमीन MIDC ला राखीव ठेवलेली आहे. त्या जमिनीमध्ये किती कंपनी आल्या हो. तिथं कंपनी आणू, टेक्सटाईल पार्क, कापड बनवणारे उद्योग आणू शकतो. फूड म्हणजे खाद्यपदार्थ बनवणारे रोहित
त्या ठिकाणी उद्योग आपण या ठिकाणी रोहित पानसरे इथं आहेत, बाकी सगळी दीपकराव आपण आणू शकतो आणि त्या आणल्यानंतर आपल्या तरुणांना चांगल्या पद्धतीने बांधवांना रोजगार देऊ शकतो. माझं म्हणणं आहे 2 रस्ते नाही झाले चालतील, पण 10 पोरांना नोकऱ्या बांधवांना या ठिकाणी लागल्या पाहिजे. लक्षात ठेवा. काय असं इकडं राजकारण हे मी कुणावरही टीका करणार नाही बांधवांनो. आज आमच्यावरती लोक टीका करतात, करू द्या. मला सगळ्या लोकांना जनतेला आवाहन करायचंय. बांधवांनो, मयूरदादांनी सुद्धा सांगितलं आम्ही या ठिकाणी तुमच्या म्हणजे प्रतिस्पर्धी विरोधी फॉर्म भरला म्हणून आता आमच्यावर अन्याय चालू केला. बांधवांनो, परिवर्तन विकास आघाडीवर अन्याय आहे, आमच्यावर अन्याय आहे. आमचे पोस्टर बर्नेवाडीत फाडले, अंतुरण्यात फाडले, शहामध्ये फाडले. मी पत्रकारांनी मला विचारलं की तुम्ही यावरती काहीतरी बोला. तेही माझे मित्र आहेत, त्यांना मी सांगितलं बांधवांनो मी नाही बोलणार त्याच्यावर. मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही किती जरी पोस्टर फाडले तर जनतेच्या हृदयातलं पोस्टर कोण फाडणार म्हणल्याचं उत्तर द्या. सगळं काय दादागिरीने नाही करता येत बांधवांनो, प्रेमानं जग जिंकता येतं. लक्षात ठेवा. आणि ही जनता येणाऱ्या 20 तारखेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. काल संसदमध्ये अशीच मोठी सभा झाली. युवक कार्यकर्त्यांनी मोटरसायकलवर रॅली घेऊन आले, त्यांचे 30 प्लग कट केले, कुणाच्या काचा फोडल्या, कुणाच्या टायर मधली हवा सोडली. पुढे पप्पू बरेच लोकांना या ठिकाणी काय काय त्रास दिला. काय केलं? आमच्या सभेला आला म्हणून तुम्ही प्लग तोडता, एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण करता. अतिशय दुर्दैव. या गोष्टीचा सुद्धा मी जाहीरपणे बांधवांनो या ठिकाणी निषेध करतो. कित्येक लोकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना पुढे घालून या ठिकाणी त्रास दिला जातो. लक्षात ठेवा, परमेश्वर कुठलीही ताकद बांधवांनो चांगल्या कामासाठी देतो. कुठलीही ताकद चांगल्या कामासाठी या ठिकाणी बांधवांनो परमेश्वर देत असतो. तुम्हाला सांगतो, ऐश्वर्य असो, पैसा असो, अथवा या ठिकाणी धनसंपत्ती असो किंवा सत्ता असो, ही जर आपण चांगल्या कामासाठी वापरली नाही तर परमेश्वर बांधवांनो ती काढून सुद्धा या ठिकाणी परमेश्वर घेतो. लक्षात ठेवा. त्यामुळे परमेश्वराने दिलेली ताकद ती चांगल्या कामासाठी या ठिकाणी वापरली पाहिजे. आज बिग वन मध्ये मला वाटतं मी अनेक सभा केल्या, पण एवढी मोठी सभा मी बिग वन मध्ये नाही पाहिली. बांधवांनो बघा, पुढच्या दोन्ही उमेदवाराकडे 2 पक्ष आहेत, 2 चिन्ह आहेत, 2 नेते आहेत, बरोबर आहे, 2 माजी मंत्री आहेत, अख्खं प्रशासन त्यांच्या बाजूला आहे, पण गर्दी मात्र इकडे. लक्षात ठेवा. कशाचं प्रतीक आहे? कशाचं प्रतीक आहे बांधवांनो? हे जी प्रतीक आहे ती परिवर्तनाचं प्रतीक आहे बांधवांनो. मला 100% खात्री आहे येणाऱ्या 20 तारखेला इंदापूर तालुका परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो. आज मसोबाची वाडी सगळीच गावातील सगळी तरुण सहकारी या ठिकाणी आलेली आहेत. बिग वन मध्ये स्मशानभूमीची काय अवस्था आपण पाहतो. काय परिस्थिती स्मशानभूमीची बिग वनला गेल्यावर? इथं सगळी बसलेत वडीलधारी. पार्किंगची काय परिस्थिती आहे? गावातील अंतर्गत रस्त्याची काय परिस्थिती आहे? अनेक प्रश्न आहेत. आज बिग वन मध्ये आल्यानंतर बांधवांनो मला आवर्जून स्वर्गीय रमेश बापू जाधव यांची आठवण येते. अनेक या ठिकाणी इथं नेतृत्व करणाऱ्यांनी चांगलं काम केलं. आणि दुसरं म्हणजे माझ्या वडिला समान होते, माझ्या वडिला समान स्वर्गीय शंकरांना गायकवाड होते. आज जर शंकरांना असते ना, काय सांगू तुम्हाला राव, बोलू शकत नाही. एवढे बापू होते शंकरांना. आज मला त्यांची आज आवर्जून इतकी आठवण आली. मला मी बिग वन मध्ये पाय ठेवल्यानंतर मला अण्णांची आठवण आली. लय माणसं प्रेम करत होती, काय सांगू तुम्हाला. ठीक आहे, देवा पुढे कुणाचं काय बांधवानं चालत नाही. आज आपण सगळीच माणसं तरुण या ठिकाणी सहकारी उपस्थित आहेत. आज आम्हाला सांगा, इथं आमचे आरपीआयचे जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रमभाऊ शेलार